बघा वा सुगंध एक नंबर सुगंध निघाला झाल्यावर मिक्स करायचा. एकदम लजीज मस्त दिसते ना एकदम. एक तुम्ही नंबर टेस्ट करणार कळेल की कसा टेस्ट झालाय. एक नंबर एक नंबर. मित्रांनो खरं सांगू मी तुम्हाला, मी आता हा सुगंध येतो ना शब्दामध्ये मी बयान नाही करू शकत, एवढा भारी. आणि आता मी मस्तपैकी जेवायला बसलोय. वा 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 बघा एक नंबर सुगंध, एवढा भारी ना. हो लजीज एक नंबर डिश. एवढा भारी झालं ना, एवढा भारी का मी तुम्हाला काय बोलू. स्नेहाने ना माझा दिल जिंकली आहे. तुमचा नेहमीच असते. खरंच एक नंबर परफेक्ट शिजलाय बघा. एक नंबर चिकन लेग पीस. डेलीचा बोलतो ना, लेडीज लोकांचं काम, घर स्वच्छ पाहिजे, सगळी गोष्टी क्लीन पाहिजे. बरोबर. आणि स्नेहाला स्वच्छता खूप लागते बघा. तरी पण तुम्हाला अजून मला थोडीशी लादी पण घाण पुसायची दिसणार आहे. नाही. सानू तिकडे झोपली. नमस्कार सर्वांना. तर आज आहे शुक्रवार आणि आता आम्ही बाहेर निघालो. म्हणजे थोडंसं काम आहे आणि आम्हाला बँक मध्ये पण जायचं आहे. थोडं काम आहे बँक मध्ये. कधी ना कधी काय म्हणजे छोटे मोठे असतातच गोष्टी करायचे. हा तर एक काम करायचं आम्हाला, ते करून येतो आम्ही. आणि थोडं अजून एक काम आहे ते करून येतो. हो. मग घरी होई. हे बघा काय एवढं ओरडते ही. काय लिचू बघा मला घेऊन चल. घेऊन जायचं तुला. स्टेप अप चल मग चल स्टेप अप चला बाय जाऊ. स्टेप अप बाय. व्हेरी गुड. तिला बाय समजते बोलल्यावरती. माझी लिचूचा कलर किती सुंदर आहे. हा ती गेली टीव्ही वरती. दिवा पाडायचा नाही, काल पण पाडला हा. इथे चिल करते मस्तपैकी. शाळेतून आली आणि पास्ता खाते मस्तपैकी मसाल्यामध्ये आपलं बनवून. आणि आता आम्ही चाललो बाहेर. तर चला जाऊया पहिला बँक मध्ये जाऊया आपण. आणि बँकेचं जे काही काम आहे, फॉर्म भरायचा आहे, पीपी फॉर्म भरायचा आहे, तो भरूया. आणि आणखीन 2-3 जागेवरती जायचं आहे. ते सर्व कामं करून येऊया घरी. सानू घरातच राहणार हा. ती घरीच राहणार. कारण तिला कसं स्कूलची आली खाऊन पिऊन तिला झोपायचं आहे. आपल्यासोबत गेलं की तिला थोडं इरिटेशन होते. कारण ते आपण काम बँकेचं काम माहिती आहे ना किती टाइम. आणि दुसरे पण जागेवरती जायचं तर कंटाळते ती. कसं आहे सकाळची लवकर उठते आणि तिची झोप नाही कसं पडत. आराम करेल, टीव्ही बघेल, टीव्ही होमवर्क करेल, पण आराम करेल. चला जाऊया. चला. तर आता ना आम्ही घरी आहोत. बँक मधली सर्व कामं झालेली आहेत. बघा किती वाजले, म्हणजे अर्धा तास झाला आम्ही येऊन. तरी पण 5:45 आलो आपण ना. थोडसा बाहेर पण गेलो होतो, काम होतं म्हणून. तर ती पण सर्व कामं करून आलो तर आम्ही. आता मी चहा ठेवते का तुम्ही ठेवणार? नाही तूच ठेव, कारण आता मी ऑर्डर घेते ना. भरपूर काम आहे आज एवढं काम आहे ना. जवळजवळ 300 मेसेज आहेत मोबाईल मध्ये. तर सर्वांना रिप्लाय द्यायचे आहे. ते रिप्लाय देते जवळजवळ माझा अजून 1 तास जाईल. तर आता एक काम करणार, स्नेहा चहा बनवणार. आज माझी सुट्टी आहे. मी पटापट ऑर्डर घेतो आणि मग चहा पिऊन झाल्यावरती काहीतरी रेसिपीचा प्लॅन करूया आपण. तर चला सानूसाठी चिकनचं काहीतरी करूया. जेव्हापासून माझा उपवास चालू झाला काल पण ती चिकन बद्दल बनवते होती, तर मला असं वाटलं तुम्ही नॉनव्हेज मध्ये मटन बनवू शकता, तिला चिकन नाही बनव ना, काही प्रॉब्लेम नाही. तिला हे करूया लॉलीपॉप फ्राय. तिला चिकन फ्राय खूप आवडतोय, तर ती ते खाणार. तुमच्यासाठी काहीतरी मी करते, बोंबील वगैरे. ओके चालेल ठीक आहे. तर आता ऍड्रेस वगैरे लिहून झाले, चहा पण पिऊन झाले. तर मी येते मग चिकन घेऊन. मी किचन क्लीन करते. तर आता ना इथे चिकन घेण्यासाठी आलो. जरा चेंज केला, आपली जर्की घातली कारण थंडी लागते ना त्याची मुलं. आणि सानूसाठी पटकन आता चिकन घेतो. तिला ना लेग पीस घेतो कारण स्नेहानं लॉलीपॉप बनवणार आहे. तर आता मी घरी आलोय आणि स्नेहा पूजा करते, बाबांना हार चढवते. थोडस वरती पाहिजे या साईडून. लिचू पण गेली बघा लगेच स्नेहाजवळ. तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल. तर आता मस्तपैकी आम्ही बाबांची पूजा केली आणि स्नेहा आता इथे लसूण साफ करते. आज आपण दिवसभर बिझी होतो, बाहेर होतो आम्ही. काम होता म्हणून काम नव्हतं झालं घरला. आता सगळं क्लीन करून घेतलंय मी. तरी लादी पुसायची राहिली आहे. डेलीचा बोलतो ना, लेडीज लोकांचं काम, घर स्वच्छ पाहिजे, सगळी गोष्टी क्लीन पाहिजे. बरोबर. आणि स्नेहाला स्वच्छता खूप लागते बघा. तरी पण अजून मला लादी घाण दिसणार नाही. सानू तिकडे झोपली तरी लादी पुसायची आहे. विचार करा, काल केलेला आपण. काल गुरुवारचा उपवास होता, पण आज पण करायचं झोपताना आता लादी पुसायची. लिचू काय लिचू इथं काय गेली तू? टुक 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 टुक. तिला लसूण सोबत खेळायचं आहे. ये. तर आणखीन एक गोष्ट, आता ना
आपला या रविवारी नवीन मसाला तयार होणार आहे. रविवारी नाही, उद्या शनिवारी. तर उद्या ना आपला नवीन मसाला तयार होणार आहे. आज आहे शुक्रवार, तर उद्या शनिवार आहे आणि नवीन मसाला तयार करणार आहोत. तर ज्याला कोणालाही फ्रेश मसाला हवा असेल, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल 31st साठी तर आधीच ऑर्डर करा, कारण मग नंतर आम्ही बिझी होणार. बरोबर, मसाले पण कुरिअर लेट फास्ट होऊ शकतात. आम्ही पण कुठेतरी प्लॅन करतोय. हो, करूया, कारण 2 दिवस पाहिजे बाहेर. खूप आम्ही 2 महिने खूप मेहनत केली आहे. आता थोडासा 1-2 दिवसासाठी आपल्याला काहीतरी कुठेतरी जायला लागेल. प्लॅन करूया कुठेतरी. तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला एकदम फ्रेश नवीन तयार झालेला, उद्या 13 तारीख आहे, 13 तारखेला नवीन मसाला तयार झालेला तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करू शकता. झालाच बोलणं म्हणजे केला दोघांनी. तर आता स्नेहा मस्तपैकी आपल्या मसाल्यामध्ये कोणती रेसिपी बनवणार आहे आज मी? कारण तुमच्यासाठी स्पेशल बोंबिलचा पुलाव आणि सानूसाठी चिकन. स्पेशल बोंबिलचा पुलाव. कोलंबी भात खालाय आजपर्यंत, चिकन भात खायला आहे, अजून खूप सारे यखनी पुलाव बनवलेला आहे, अळणी भात बनवलेला आहे. पण आज लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बोंबील भात. अरे यार काय भारी वाटते. तुम्हाला बोंबील आवडतात ना? मी यांना बोललेले चिकन लॉलीपॉप बनवायचे सानूसाठी, तर चिकन लॉलीपॉप लेग पीस आणले. लॉलीपॉप लेग पीस नाही, ड्रमस्टिक. हा ठीक आहे, पण कसं आहे की मला भरपूर सारा पाहिजे होतं तिच्यासाठी. हे पण भरपूर आहे, पण कसं आहे की ते छोटे छोटे असं लॉलीपॉप सारखे शेप द्यायचे होते मला. अच्छा, ठीक आहे. तू याला जरा अजून कट आणखीन मार, मस्तपैकी होतील माझी. ठीक आहे. तर बघा आता ना 3 ते 4 दिवस झाले एकदम फ्रेश बोंबील आणलेत आपण मार्केटमध्ये, सुकवलेले बोंबील. तर हे मला बोललेले स्नेहा काहीतरी रेसिपी कर, तर मी ठीक आहे, मी तुम्हाला बनवून देते. बोंबील मस्तपैकी कट करून घेते. एवढे तुकडे करू का? बस 2 बस आहे ना? 2 बस आहेत. किती हार्ड असतात ना. मी करू का? माझ्याकडे हार्ड आहेत भरपूर, मी करते ना. झाला ना, तुकडेच तर करायचे. हाताने पण करू शकते मी. हाताने नाही होणार ते. नाही होणार का? नाही तुटणार, यानेच तुटतील. तर जेवढे रेसिपीसाठी हवे तेवढे बोंबील कट केले ते आम्ही, आणि ते गरम पाणीमध्ये ऍड करणार आहे. ओके. लक्षात ठेवा, सुकी मच्छी कोणतीही मच्छी असू दे, सुकवलेली गरम पाण्यामध्ये नेहमी वॉश करायची. प्रत्येकाची इच्छा आहे, कारण आपण जेव्हा पण सजेशन देतो लोक आपल्याला पण सजेशन देत आहेत, तर आपली इच्छा आहे. ज्यांना करायची ते करू शकतात, ज्यांना नाही करायची ते नाही. ओके. तर बघा, आम्ही ना सुकी मच्छी अशा प्रकारे साफ करतो गरम पाण्यामध्ये, कारण याच्यामध्ये किती धूळ बसलेली असते ना, ती आपल्या नजरेमध्ये नाही दिसेल बघा शेवटी, असं काला काला निघते ना. तर आता सर्वात पहिले स्नेहा ना चिकन लेग मॅरिनेशन करून घेते. हो. सर्वात पहिले लिंबू टाकलेला आहे, आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय. आणि मग त्यानंतर हिरवा वाटणमध्ये आम्ही काय काय घेतलंय, तर कोथिंबीर घेतलंय, आलं, लसण आणि मिरची. आणि मग त्यानंतर हळद, अंडा. किती टाकायला लागतील? एक अंडा. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि मस्त सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे मसाले चिकनला एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. बघा, एकदम सिंपल रेसिपी ना. ते फक्त आपल्या एक मसाल्यामुळे. अरे पण मसाला नसला आणि कोणी जर आपली ही रेसिपी ट्राय करते म्हणजे, तर त्याला कोणकोणते मसाले टाकायला लागतील आता याच्यामध्ये? काळी मिरी पावडर टाकायला लागेल कंपल्सरी. ओके. धणा पावडर टाकायला लागेल. ओके. आणि जिरे पावडर पण खूप लोक ऍड करतात, ते पण टाकायला लागेल. ओके. जर स्नेहा लजीज मसाला असेल तुमच्या जवळ, तर फक्त स्नेहा लजीज मसाला आणि खूप लोक काय करतात, फूड कलर सुद्धा ऍड करतात कलर येण्यासाठी, तर आपण अवॉइड करतोय. बरोबर. एक रेस्टॉरंट सारखा टेस्ट येण्यासाठी आपण इथे थोडंसं शेजवान चटणी ऍड करतोय. ओके. सानूला खूप आवडते म्हणून. थोडंसं डार्क सोया सॉस, बस एवढेच इन्ग्रेडियंट टाकणार आहे मी, बस. अजून काय? एक चांगला असं म्हणजे आपण बोलतोय ना, ते चायनीज सारखा एक फ्लेवर येण्यासाठी, टेस्ट फ्लेवर येणार. मग आता एक अर्धा तासासाठी इथे मॅरिनेशन साठी ठेवते मी, तोपर्यंत आपण पुलाव बनवून घेऊया आपला बोंबिलचा. ओके.
तर बघा 3 ते 4 मिनिटं मी गरम पाणीमध्येच ठेवलेलं. आपण बोंबील आता सेपरेट करूया. बघा. मी अशी का करते कारण मला याच्यातलं तुम्हाला घाण दाखवायची आहे, नाहीतर एकदाशीच टाकलं असतं आपण. हो बरोबर. कण असतात धुळीचे, मातीचे, दगड सारखे फील होतात, बरोबर. पण ते मी वॉश करून घेते आणि आता थंड पाणीमध्ये वॉश करूया. ओके. तर अशा प्रकारे स्नेहा सुकी मच्छी जेव्हा घरात बनते तेव्हा साफ करून घेते. सर्व बोंबील मस्तपैकी साफ करून घेतलेले आहेत. बघा तरी याच्यातून पण किती यांच्या पोटातून हे निघले बघा आंबार. कारण ते असतात ना, खालेले असतात एवढे मोठे. खालेले असतात. बघा किती निघले ना, शेपूट बिपूट सगळं निघून गेलाय, पंख बिंक. ओके. तर चला आता रेसिपीला करूया सुरुवात. तर सर्वात पहिले कुकर ठेवलाय गॅसवरती, पाहिजे तेवढा ऑइल घेतलाय आणि रेसिपीसाठी हवाय तेवढा तेल घेतलेला आहे. तर इथे तेल गरम झाल्यावरती जिरा टाकलेला आहे, आणि इथे अख्खे मसाले काय काय टाकले सांग. एक दालचिनीचा छोटा तुकडा, 2 लवंग, एक छोटासा स्टार फूल आणि एक मोठी वेलची, बस. ओके. तर जेव्हा आपण पुलाव, बिर्याणी, चिकन आणि मटन बनवतो, हे जे मसाले आता दाखवले ते प्रत्येक वेळी पडतातच. आणि मग त्यानंतर कांदा. या रेसिपीमध्ये किती घेतले? एक मोठा साईजचा कांदा घेतलाय मी. ओके. आणि मग त्यानंतर लगेच हिरवा वाटण टाकलेलं आहे, हे बघा. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते मी हिरवा वाटण आणि कांदा. आणि कांदा शिजू द्यायचा आता आपल्याला. एक टोमॅटो घेतलाय मी, ऍड केला. मी टाकले स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, आणि आपण पुलाव मसाला नाही टाकणार म्हणून. ओके. जर तुमच्याकडे आमचा स्नेहा लजीज मसाला नसेल तर तुम्हाला पुलाव मसाला टाकायला लागेल. तुम्ही शाही पुलाव, बिर्याणी मसाला, कुठलाही मसाला यूज करू शकता, सेम टेस्ट येणार. म्हणजे एक मसाला किती मसाले वाचवतोय. मग पैसे पण वाचतात ना. आता जर आपण मार्केटमध्ये बिर्याणी मसाला गेला, मला 100 रुपयाचा एक पॅकेट येतो एवढूसा. बरोबर. याच्यात तुम्ही बिर्याणी बनवा, पुलाव बनवा, सगळे रेसिपीज बनवा. आताच 2 दिवस अगोदर एका ताईने बिर्याणी बनवली आणि आपल्या बिझनेस नंबरवरती शेअर केलं होतं. आणि एकदम चांगल्या प्रकारे आता मसाले शिजवून घ्यायचे आपल्याला. सानू उठून आली. बाबू चिकन काशीला सानू. मी चिकन फ्राय करते. सानू बघा आता. ओके. जा फ्रेश व्हा मस्त. सानू साठी ड्रम स्टिक काशीला. आपण कॅरम केलं खूप सारा. ओके. हळद पण टाकते थोडीशी. ओके. अजून झोपायचंय बापरे, मग जेवणार कधी? जा मग जेवण. जा मम्मी तुला जेवण झालं की उठवते. ओके. हा काय टाकली? हळद टाकली थोडीशी. ओके. हळद टाकली आता थोडीशी. याच्यामध्ये बटाटा पण जाणार आहे का? अरे वा. पुलाव मध्ये आपलं बटाटा असतात ना, एक नंबर. मस्तपैकी मीडियम साईजचा बघा बटाटा ऍड केलेला आहे. वाह, आज कुछ तो अलग ढलक खाने के लिए मिल जाएगा. नेहमी प्रॉन्स पुलाव खाता, चिकन पुलाव खाता, मी विचार केला आज काहीतरी अलग बनवतो. हो बरोबर. स्वस्त मध्ये काम. आणि बघा आता आपण साफ केलेले बोंबील ना स्नेहा ऍड करूया. ओके. सर्व बोंबील ऍड केलेले आहेत. मग त्यानंतर बोंबील खूप आवडतात सुकेवाले, म्हणून जास्त टाकले. मस्तपैकी एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे मसाल्यांमध्ये बोंबीलला. अतिउत्तम. तर इथे मी 1 ग्लास वाडा कोलम राईस घेतलाय, डायरेक्टली ऍड करूया वॉश करून. ओके. मिक्स करूया चांगल्या प्रकारे मिक्स करूया. एकदम चांगल्या प्रकारे आता आपण वाडा कोलम भाताला मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आणि मी खूप एक्साइटेड झालेलो आहे ही रेसिपीचा स्वाद घेण्यासाठी. ओ हो ओ हो लजीज बोलण्यासाठी. काय सानू काहीतरी मम्मी अलग धलक बनवते, आगळी वेगळी रेसिपी. तिला बोंबील नाही आवडत. तिला बोंबील नाही आवडत. आपण एक ग्लास आणि थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकलंय आपण, बस. ओके. आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे स्नेहा घाटली मारते. थोडीशी उकळ आली की आता झाकण देते मी. ओके. आता 3 ते 4 सिटी मध्ये आपला पुलाव, बोंबील पुलाव रेडी होणार आहे. तर हे बघा 4 सिटी झालेल्या आहेत आणि आता आपण गॅस बंद करतोय. आज मजा ही मजा. काय सुगंध. वा, एक नंबर सुगंध. खरंच भूक लागली म्हणून चिप्स खाते बनव. एक नंबर. हा, एकच नंबर. आज तर मजा ही मजा येणार आहे जेवायला. सानू कसला भारी सुगंध सुटलाय ना. काय करते? किंडर जॉय. तर आता मी कुकर ओपन करते. बघा वा,
सुगंध एक नंबर सुगंध निघाला. झालं मिक्स करायचा. आहाहाहाहा. बघा. एकदम लजीज, मस्त दिसते ना एकदम. एक तुम्ही नंबर, टेस्ट करणार कळेल की कसा टेस्ट झालाय. एक नंबर, एक नंबर. मित्रांनो खरं सांगू मी तुम्हाला, मी आता हा सुगंध येतो ना शब्दामध्ये मी बयान नाही करू शकत, एवढा भारी. हा मस्त आहे. ओ माय गॉड, पुलाव पण मैं वाटत क्या नाही करूं. हा. तर एक काम कर, सांगा चिकन फ्राय करूया, मग तुम्ही सोबत जेवा. सांग ओके, तसंच झाकण देतो, म्हणजे कशी वाफ नाही निघणार, गरम गरमच राहील. गरम राहील. तर आता आपण बेसनचं पीठ ऍड करतोय. चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे ऑलरेडी. ओके, एक अर्धा तास, मी बोलले तर अर्धा तासच ठेवलेला आहे मी. मग त्यानंतर कॉर्नस्टार्च. बस. ओके, मक्याचं ना हो, स्टार्च. मक्याचं स्टार्च. ओके, आणि एकदम चांगल्या प्रकारे हे थोडं मेसी असते कारण कॉर्नस्टार्च ना उडतोय असा. पटकन उडते असं वरती. हा, जसं साबुदाण्याचं स्टार्च असते. हा, आणि तेल पण मस्तपैकी गरम झालेलं आहे आणि मस्तपैकी आपण तेलामध्ये चिकन ड्रमस्टिकला सोडूया. मस्तपैकी अलटी पलटी केलेले आहेत बघा. आणि आता आम्ही मस्तपैकी जेवायला बसलोत. वा 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 वा, बघा एक नंबर सुगंध, एवढा भारी ना, का मी तुम्हाला पहिलाच सांगितलं की शब्दात नाही बया करू शकत, एवढा भारी सुगंध. लकी डे आहे ना पप्पांचा आज. लेग पीस देते घेते ना. लेग पीस बघा किती सुंदर, एक नंबर. हा 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 हा. ओ हो हो. तर या सर्वांनी जेवायला. ओ हो, लजीज, एक नंबर डिश. बघा ना किती सुंदर असं अप्रतिम झालंय. सर्वात पहिले तुम्हाला बोंबील मी दाखवतोय. आणि मी का जेवायला नाही घेतला, एक हा पण रिझन आहे की थंड होईल, मग ते माहिती थंड झाली टेस्टी तुम्हाला लागणार, म्हणून तुम्ही जेवून घ्या दोघे जण. बघा बोंबील बघा किती मस्तपैकी शिजलाय. ओ हो, एकच नंबर. पहिल्यांदा बनवला हा मी पुलाव. बटाटा गरम आहे, खूप गरम आहे. ओहो, अप्रतिम. एवढा भारी झालाय ना, एवढा भारी का मी तुम्हाला काय बोलू. स्नेहाने ना माझा दिल जिंकली आहे. तुमचं नेहमीच असते. खरंच एक नंबर. लेग पीस. आता हा तर भरपूर गरम आहे म्हणून डायरेक्ट मी टेस्ट नाही एवढा करू शकत. बघा आता म्हणून शिजला एकदम प्रॉपर. कोटिंग एवढी भारी ना, सेम चायनीजचा टेस्ट येते ना. येते ना जानू, खा तू पण असंच काढून खा, गरम आहे म्हणून. चला आता आपण राईस सोबत मिक्स करून खाऊया. या जेवायला. खरं सांगू तुम्ही, ही रेसिपी नक्की ट्राय करा. प्रॉन्स पेक्षा पण चांगली लागते. मी या रेसिपीला ना 10 पैकी 10% देईन. 10 पैकी 10 मार्क. वा. एवढी भारी आहे. तर या रेसिपी जवळ कोलंबी पुलाव सोडा, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी सगळा फेल आहे. एक नंबर. जर तुम्हाला बोंबील आवडतं सुकवलेले तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, खरंच तुम्हाला आवडेल. अरे बापरे, माझी लिस्टमध्ये आता ही झाली ऍड. फेवरेट. स्नेहा तुला मी आता खूप वेळा त्रास देईन या जेवायला. मम्मीला त्रास देते म्हणजे बनवायला. अप्रतिम. काय सांगू मित्रांनो मला, बटाटा बघा एकदम परफेक्ट शिजलाय बघा. एक नंबर. चिकन लेग पीस. तर चला आता मी मस्तपैकी जेवून घेतो. आणि खरंच सांगतो, एकदम सिरियसली सांगतोय, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही पण बोलणार का अश्विनने आणि स्नेहाने काय जबरदस्त रेसिपी शेअर केली. मला वाटतं आपल्या युट्यूब फॅमिली मधून खूप लोक बनवत पण असतील. आपल्यासाठी नवीन आहे पण त्यांच्यासाठी जुनी पण असेल रेसिपी. म्हणजे नसतील बनवत त्यांना, त्यांसाठी ट्राय बनतोय. जर एवढी तारीफ करतायत म्हणजे खरंच विचार करा ना. मी या आपला बोंबील पुलावच्या समोर मी कोलंबी भात फेल केलाय, चिकन मटन बिर्याणी सुद्धा मी बोललो फेल, तर विचार करा किती टेस्टी असेल. म्हणजे ट्राय कराच. आणि आपला उपास सुटला की मग मी पण एकदा ट्राय करणार. एवढी खरंच आवडेल तुला. बघ सानू, कारण सानूला कसं सुके बोंबील आवडत नाही ना. कसं झालंय, भारी आहे ना. थोडस पुलाव नाही आवडत ना, ते पण थोडं
भारी लागते ना. तिला पुलाव नाही आवडत सानूला, तर कुठलाही नक्की तुम्ही पुलाव. ही रेसिपी ट्राय करा. पूर्ण रेसिपी दाखवले आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला comment करा. पप्पांचं मच्छी का माझा कोलंबी माझी सुकी मच्छी. तर चला आता आपण या ब्लॉगला इथे संपवूया, म्हणजे एंड करूया. आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय. तर हे बघा 2 वेळेला माझा मस्तपैकी आपला बोंबील पुलाव संपलेला आहे. आता हे तिसऱ्या वेळी म्हणजे ऑलमोस्ट संपला, म्हणजे बघा हे लास्ट, म्हणजे खरंच विचार करा याला किती आवडलाय. आणि मला जेव्हा आवडलं ना मी भारी तारीफ करतो माहिती आहे ना. बॅक कॅमेरावर खूप तारीफ झाली आज माझी की आता तुम्हाला मी स्नेहा- म्हणजे आता मी तुम्हाला चला मी दाखवते. चला आता मला राहायचं नाही. मला कसं माहितीये का एकदम भारी झालं ना का रिलॅक्स खायची सवय. बघा मी सँडो आणि हातपाय करतो. हा? आता मी जेव्हा कोलंबी खाते तेव्हा सगळं रस्सा संपते लास्टला कोलंबी खाते. हा आणि फायनली बघा अरे किती तारीफ झाली भरभरून माझी की चिकन बिर्याणी केले, मटन बिर्याणी, बापरे इतका टेस्टी झालाय. एकदा बनतोय आता. हा तर माझ्यासाठी आहे ना मी बाहेरून पनीर टिक्का बिर्याणी Actually बनवणार होते. टाइम पण झाला हा. आणि आज थोडंसं आमचा मूवीचा प्लॅन होतं, हे बोलते चल मूवी जाऊया. बघा मी बिर्याणी मागून किती खाणे सांगून बघा. हा म्हणजे बोलतात ना मला असं खरंच झालंय की मला कोणाचेच बाहेरचं जेवण आवडत नाही, तरी पण मी रिस्क घेतलं आणि मागवला. हा. ठीक आहे आपण हे ना डॉगी बिगीला देऊया. हा मस्त वेगळी. खरंच सांगते मी तुम्हाला नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा. बघा बोंबील बघा कसला भारी एकदम परफेक्ट. आतमधला काटा पण एकदम पद्धतशीर निघते बघा. हे बघा पण मी काट्यासकट खातो, पण तुम्हाला मी एकदा दाखवतो. हे बघा बटाटा पण. तर चला आता ही राहिलेली पण मी संपवतो आणि डायरेक्ट जातो पिक्चर बघायला स्नेहाला आणि सानूला घेऊन ना.